रघुवीर शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. 21 समासी चालू आहे आपलं आणि आपल्या सगळ्यांच्या पेशन्सची कमाल आहे. कारण ज्या रेटने आपण चाललो आहे पुढे त्या रेटने आत्ता आपण 3ऱ्या समासाच्या 29 ओवीपर्यंत पोचलो आहे. बऱ्याच ओव्या आहेत ह्या समासाला, त्याच्या पुढे बाकीचे समास. पण आपण निष्ठेने येत आहात तर ती कमाल आहे 21 समासीची. माझी कमाल नाही आहे त्याची मला खात्री आहे, पण समर्थांच्या 21 समासीचं हे महत्त्व आहे की ते साधकांना खेचून आणतं. असं आपलं पण म्हणून घेऊया असं मला म्हणायचं नाही आहे, पण हा जुना दासबोध आहे आणि संत वाङ्मय कुठलंही असो त्याच्यात ते सामर्थ्य असतं की त्याची गोडी लागली, एकदा जाणून घ्यायची इच्छा निर्माण झाली की मग ती स्वस्थ नाही बसू देत. तुम्ही बघा लहान मुलं आहेत ना, प्रत्येक गोष्ट जे नुकती चालायला लागलेली असतात की नाही ती प्रत्येक गोष्ट उचकटून बघतात. ते उचकटून पुढे काही करत नाहीत, कारण त्यांना फक्त त्याच्या आत ड्रॉवरमध्ये काय आहे एवढं बघायचं असतं. एकदा ते उघडलं आणि त्यांना हवं ते नाही मिळालं की तो ड्रॉवर बंद पण करत नाहीत, तसंच निघून जातात. सो ती क्युरिओसिटी आहे त्याच्यात काय आहे, आणि हे जी क्युरिओसिटी निर्माण झाली एकदा की ह्याच्यात काय आहे, की त्याच्यात जे आहे ते नेमकं समजलं की आपल्या क्युरिओसिटी सफल झाल्याशिवाय थांबणार नाही. कारण त्याच्यात जे आहे म्हणजे ह्या 21 समासीत जे आहे ते फक्त साधकांसाठी आहे. कारण साध्य करण्याजोगं शेवटचं जे काही असेल ते साध्य होतं ह्या 21 समासीने. ही ह्याची ताकद आहे. म्हणून त्याबद्दल आपण बघतो आहे आणि आपण समजून घेतलं. पहिला समास तर पूर्ण वेदांतपर आहे, बराच चालला, मलाही आता आठवत नाही काय नक्की बडबडलो मी. पण त्या हिशोबाने असा विचार करूया. आत्ता आपण जो बघतो आहोत तो श्रोता वक्ता कसा असावा. इथे श्रोता आणि वक्ता कसा असावा म्हणजे सांगणारा. सगळं समर्थांचं ना प्रॅक्टिकल आहे, अप्लाइड. त्याला हल्ली एक फील्ड आहे अप्लाइड सायन्स म्हणून, ऐकलं असेल आपण. अप्लाइड सायन्स म्हणजे सायन्स हेच मुळात ॲप्लिकेशन आहे. त्यात आता अप्लाइड सायन्स म्हणजे अजून सिम्प्लिफाईड अशा प्रकारचं. तसं ह्याबद्दल विचार करत असताना जो वक्ता आहे तो कसा असावा आणि त्याच्यानंतर श्रोता कसा असावा. त्यामुळे आत्ता ज्या ओव्या सांगणार आहे ना ते लगेच आपलं जजमेंट सुरू करायचं. माझ्याबद्दल नाही, कारण वक्त्याचा विषय चालला आहे, जजमेंट सुरू करायचं. पण ते समर्थांना लागू होतं आहे का, त्यासाठी समर्थांनी दिलं आहे. समर्थ इतके प्रॅक्टिकल आहेत की आपल्याकडे म्हण आहे ना, बाप दाखव नाही तर दाखव हा सूर्य. सो हे आहे. विवेकानंद कसं म्हणाले, देव पाहिला आहे, इफ ॲन्सर इज येस मला दाखवा, इफ ॲन्सर इज नो उपयोग नाही काही. सो प्रॅक्टिकल. तसं हे प्रॅक्टिकल स्तरावर उतरावं ह्यासाठी समर्थ पहिले वक्ता कसा असावा हे सांगतायत. आणि वक्ता सांगून झाल्यानंतर तीच तोफ आपल्या अंगावर येणार आहे. कारण आपण सगळे श्रोते आहोत. इथे वक्ता सांगणारे समर्थ आहेत जे ह्या ओव्या सांगतायत, आणि ते झाल्यानंतर आपण काय करायचं आहे हे येणार आहे. म्हणजे आपण कसं पाहिजे ते. जसं गीता ऐकायची तर गीता कोणीही ऐकू शकतं. गीता अप्लाय करायची त्यासाठी अर्जुन व्हायला पाहिजे. कारण ऐकण्याची क्षमता आहे, इट इज अवेलेबल टू एव्हरीबडी, ॲप्लिकेबल टू फ्यू. हा प्रॉब्लेम आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे, समर्थ वक्त्याबद्दल सांगत आलेत आणि मागच्या याच्यात आपण काही बघितल्या ओव्या. आता पुढची ओवी बघूया. 29 ओव्या झाल्या होत्या. त्याच्या पुढची ओवी, का वक्ता वक्तृत्वाचे भरी भरोनी श्रोत्या निरोध करी
तेणे श्रोता धाक धरी पुन्हा नये श्रवणी. बरोबर आहे काय बघा ना, समर्थ म्हणाले वक्तृत्वाच्या बहरामध्ये म्हणजे बोलण्याच्या नादात भरोनी श्रोत्या निरोध करी, आणि श्रोत्यांचा निरोध करतो म्हणजे वाटेल तसं बोलतो. कोणाला? आपल्याला. आणि मग आपण काय करतो? तेणे श्रोता धाक धरी, ऐकणारा वक्त्याचा धाक धरतो. पुन्हा न ये श्रवणी, पुन्हा ऐकायला येतोच नाही, असं श्रोत्याबद्दल आहे. ते श्रोत्यांची स्थिती का झाली? कारण वक्ता तसं बोलतोय, म्हणजे वक्त्याने कसं असलं पाहिजे ते सांगतायत. अति निरोधे उपजे त्रास, मोडे श्रोतयांचा हव्यास, ऐसा वक्ता तो कर्कश तोही नको, असं समर्थ स्वच्छ सांगतात. कसा पाहिजे वक्ता, किंबहुना कसा नको ते पहिले सांगतायत. का? अति निरोधे उपजे त्रास, अतिशय श्रोत्यांच्या वृत्तींचा सातत्याने निरोध म्हणजे त्यांना त्रासच द्यायचा, वाटेल तसं बोलायचं जे ऐकायला बसलेत त्यांना. तर मोडे श्रोत्यांचा हव्यास, आता मीच जर टार्गेट होतोय सतत, धरून चला असं मी म्हणायला लागलो, काय तुम्ही चुकताय, काय कळतंय का, असं जर मी तुम्हाला बोलायला लागलो, पुढल्या वेळी या का हो? खरं बोलायचं, इथे खरं बोललं पाहिजे, आपला नियम ठरला आहे खरं बोलायचं. हे कोण नाही येणार, कोण येणार नाही जाऊ द्या. आपल्या घरी आपल्याला कोणी जर बोलायला लागलं तर आपलं उत्तर काय असतं? मला सांगायचं नाही असतं की नाही, ह्यासारखं उत्तर असतं काहीतरी. सो मला अक्कल शिकवायची नाही, ही का असतं उत्तर? कारण आय ॲम द टार्गेट. तेव्हा तो टार्गेटपणा इथे चालायचा नाही आहे. समर्थ काय म्हणतात, असा जर वक्ता असेल तर श्रोता पुन्हा येणार नाही. म्हणून का जो वर्मे लक्षून बोले तेणे श्रोते क्रोधासी आले. आता जो वर्म लक्षून बोलतोय म्हणजे दुसऱ्याचं उणं, थोडक्यात काय, आपलं उणं कोणी काढलं की राग येतो की नाही. आणि वास्तविक आता राग कोणाचा यायला पाहिजे आपल्याला? बरोबर आहे, फार मंद आवाजात स्वतःचं आलं. पण असू द्या, वी मस्ट बी प्रॅक्टिकल आहे ना ते, पण असू द्या काय हरकत नाही. सो आपल्याला आपला राग यायला पाहिजे, पण उणं माझं काढलं ना की आपलं पहिलं काम काय असतं? राग येणं नंतर त्याचं उणं पहिले शोधायचं आहे. मी एकदा गडावर चाललो होतो आणि एक लहान मुलगा होता, तर तो त्याला आता अगदी धीर सुटला त्याचा, म्हणून त्याच्या वडील त्याला म्हणाले जा बाजूला पलीकडे. समजलं ना सगळ्यांना? तर तो गेला. तर मी म्हटलं अहो इथे नको आहे, टॉयलेट्स वॉशरूम्स आहेत. तर आता हे सरळ होतं, त्याला हे कळलं, हे मला कळलं आणि हे त्यालाही कळलं मला काय म्हणायचं ते. पण आता ते सहन नाही झालं, म्हणून त्याचं 1-2 सेकंद गेली त्याला रिअलाईज व्हायला, अरे मी उणत नाही काढलेलं. त्यांना सांगितलं इथे वॉशरूम नकोत का करायला? बरोबर म्हटलं, करेक्ट, पॉईंट टू नोट. सो मी हे उदाहरण दिलं. सो दिस इज हे ॲक्च्युअल घडलेलं उदाहरण दिलं बाय द वे. आणि मला क्लिक काय झालं, ते क्लिक झालं की त्याला कळलं आहे ॲक्च्युली त्याची चूक आहे, आणि मला बरं वाटलं की त्याला कळलं, इट्स इनफ, मला सांगायचं होतं ते. पण त्याने सांगितलेलं चुकीचं आहे का हो? पाहिजे ना तिथे, आय मीन. सो मला विरोध नाही करता आला, मला अशी इच्छा होती 100 ठिकाणी काढणार काय असं म्हणावं, ती खुमखुमी येत होती मला, पण बट आय कांट. कारण मला बघा ना, आत पटलं असेल ना तर फार खोटं नाही बोलतायत. पटतंय काय? तेच सांगतोय. तर ते पटलं. सो पटलेली गोष्ट आहे ना, तसं दुसऱ्याचं उणं, सो उणं सांगितलं ना की ते चालत नाही. आणि हे समर्थसुद्धा अनेक ठिकाणी सांगतात की वर्म कदापि बोलू नये. दासबोधातली एक ओवीचा एक भाग सांगतो आपल्याला, वर्म कदापि बोलून, दुसऱ्याचं जे वर्म आहे ते बोलायचं नाही. मग कसं सांगायचं ते पुढे सांगतायत समर्थ, वक्ता कसा पाहिजे. तर क्षमा करा, का जो वर्मे लक्षून बोले तेणे श्रोते क्रोधासी आले, आपणही लक्षू निघाले वर्म वक्तयाचे. परफेक्ट आहे की नाही? समर्थ काय समर्थ आहेत ना, सरळ सरळ भाषा आहे. समर्थ म्हणाले मी म्हणजे समजा श्रोत्यांचं वर्म काढलं की श्रोता मी काय म्हणजे वक्ता काय सांगतोय ते ऐकणं बंद करतो.
अँड नाव ही स्टार्ट्स फाइंडिंग, त्याचा सर्च सुरू होतो, हे कुठे चुकतायत. आपलं तसं होतं की नाही? आपलं, माझं पण. तर ते समर्थ म्हणाले पुन्हा, वर्मे वक्तयाची का जे रुचेना श्रोतया मनी. आता वक्त्याने काय सांभाळायचं आहे तर का जे रुचेना श्रोतया मनी ते दाटून लावी लावणी. जे आवडत नाही श्रोत्यांना, एकदा ते कळलं की जाणीवपूर्वक तेच बोलत राहायचं. आपल्याला काय काय आवडत नाही त्यातला एक भाग आपण बघितला, माझं वर्म काढलेलं आवडत नाही, एक भाग. दुसरा, मला इम्पॉसिबल गोष्ट आवडत नाही. म्हणजे नामस्मरण करू शकत नाही आपण, करू शकतो की नाही, पण आपल्याच्याने होत नाही. का होत नाही? काय अवघड आहे? हे आवडत नाही. बरोबर आहे? नाही, ह्या प्रश्नाला तुम्ही हो म्हणालात तर तुम्ही स्वीकारताय की मी नाम घेऊ शकत नाही, आणि जर नाही म्हणालात तर हे स्वीकारताय की होत नाही हेही मला चालतंय. फार अवघड झालं ना. जाऊ दे, आपण पुढे जाऊया, नाही तर समर्थ म्हणतात तसं उठूनच झाले एक एक जण. का वक्ता का जे वर्म लक्षून बोले तेणे श्रोते क्रोधास याचे झालं. का जे रुचेना श्रोतया मनी ते दाटून लावी लावणी तेणे उपजे अत्यंत काणी श्रोते उठून पळती. असं समर्थ म्हणाले. आवडत नाही मग उठून जातात. का आपण वर्ते जयापरी. हे जे एक एक ओव्या आहेत ना ह्या समर्थांनी सांगितलेल्या, त्या प्रत्यक्ष कृती ज्या घडतात त्या सांगितलेल्या आहेत. एक एक कृती बघा. का जे रुचेना का आपण वर्ते जयापरी तेची क्रिया प्रतिपाद्य करी. मी ज्याप्रमाणे वागतोय, म्हणजे एखादा वक्ता ज्याप्रमाणे वागतोय तो ते वागणंच प्रतिपादन करतो की असंच केलं पाहिजे. असं पण असतं बरेच वेळा, नाही का. सर्वसंग परित्याग हा शब्द ऐकल्यानंतर काय जनरेट होतं मनामध्ये? सगळं सोडून जायचं. बरोबर आहे? सर्वसंग परित्याग म्हणजे सगळ्याचा संग सोडायचा. आता हे जर मी सांगणार असेन तर काय अपेक्षित आहे? खरंच सर्वसंग परित्याग जो ज्याने केला आहे ना त्याच्याकडनं ते अपेक्षित आहे. मी काय सांगतोय पटतंय का? कळतंय ना? सर्वसंग परित्याग, सगळं सोडायचं आहे. सो मी जर ते सोडलं असेन तर ते पटणार आहे. आता हे वाक्य रिव्हर्ट करू. मला जे करायचं आहे तेच मी बोलत राहायचं आहे. म्हणजे मला जर सर्वसंग परित्याग करायचा नसेल तर मी म्हणायचो काय ठेवलं आहे सर्वसंग परित्यागमध्ये? बरोबर अपोजिट. हे होता कामा नये. आता वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे काय तर आतमध्ये अलिप्तता असणे. सो आतमध्ये अलिप्त असणे हे जर मला करायचं नसेल तर माझ्यासाठी सोपा उपाय काय आहे? तुम्ही म्हणाल बुवा एक मार्गी प्रवचन करत चला, एक मार्गी ओव्या सांगत चला. हे असलं उलटंसुलटं कशाला सांगताय? पण हे असं उलटंसुलटं केल्याशिवाय ना पटत नाही, तो विषय पटत नाही. अगेन नाव थोडंसं अवघड आहे, थोडंसं जरा पण चिंतन करूया ना यामध्ये आपण. ह्या प्रकारचं चिंतन झालं की ते बरोबर त्याच्या तो खुंटा कसा असा आपटतात. काय खुंट्याचं उदाहरण काय देणार? कुठली खुंटी राहिली आता? तर तो एखादा खांब हां येस, तो खांब रोवला की नाही, ते सिमेंटचे खांब रोवतात बघा. बघितलेत? बाहेर कुठेतरी असेल सिमेंटचे खांब रोवले की ते हलवून बघतात पक्का बसला आहे ना. पण ते त्या दिवशी नाही हलवत कारण सिमेंट ओलं असतं. आम्ही केलेलं आहे सगळे उद्योग. तो सिमेंट ओतलं आणि मी जरा हलवला, ते म्हणलं अहो बुवा गेलं ना सगळं, ते वाळू द्या की सिमेंट. सांगायचा मुद्दा हलवून. तसं जे मला सोडायचं आहे, जे मला करायचं नाही त्या दिशेला मी वक्तव्यच करत नाही हे समर्थ सांगतायत. जे मला साधायचं आहे त्या दिशेचं मी वक्तव्य करतो आणि ते प्रतिपादित करतो. म्हणजे समर्थ किंवा आपले सगळे संत हे कशा संदर्भातली ओवी आहे तर टू बी प्रिसाईज समर्थ हे अद्वैत संप्रदायाचे आहेत. स्वरूप संप्रदाय, अयोध्या मठ हे समर्थ म्हणतात.
तर जेव्हा मला अद्वैत प्रतिपादित करायचं नाही किंवा मी त्याचा नसेन, तर मी द्वैत प्रतिपादित करतो जर मी त्याचा असेन तर. किंवा मी विशेषतः द्वैताद्वैत असा एक परंपरा आहे, तर मी ते प्रतिपादित करतो, त्या प्रकारचे वक्ते. आता ज्या प्रकारचा मी आहे त्याच प्रकारचं मी प्रतिपादन करणार आहे. इन अदर वर्ड्स, ज्या प्रकारे मला पटलेलं आहे तेच मी प्रतिपादन करणार आहे. म्हणून जो श्रोता आहे त्याला हे कळलं पाहिजे, असं समर्थ म्हणत आहेत. बरं, जो श्रोता आहे त्याला हे कळलं पाहिजे की प्रतिपादन कुठल्या अँगलने चालू आहे आणि तो अँगल इज इट राईट, इज इट रॉंग, हे समजण्याची आधी माझा अभ्यास झालेला पाहिजे. म्हणजे जो मला मान्य वक्ता आहे, धरून चालू आपण समर्थ, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, ह्यांनी प्रतिपादन केलेल्याशी हा वक्ता प्रतिपादन करतोय ते जुळतंय का, हे मला समजलं पाहिजे. म्हणजे त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? ते वाचायला पाहिजे, त्यांनी लिहून काय ठेवलं आहे. आपल्याला हे लिहून ठेवलेलं जे आहे ना, ते अपार वाङ्मय आहे आणि आपण त्यातलं काही वाचत नाही. थोडंसं काय झालं आहे, हे वाङ्मय एक तर खूप मोठं आहे आणि वाचायला वेळ नाही आहे, आणि ह्याला अग्नी प्रज्वलित केल्यासारखं रॉकेट फ्युएल मिळालं आहे. कशाचं? इंटरनेटचं. तुम्ही काहीही टाका आणि तुम्हाला ते अवेलेबल मिळतं. प्रॉब्लेम असा आहे, जे मिळतं आहे इज इट करेक्ट, हे तपासायचं कसं? देर इज नो बडी. जो देतोय त्यालाही माहिती नाही आहे, कारण देणाऱ्याला स्वतःची बुद्धी नाही आहे, आणि मला बुद्धी नाही आहे की त्याला बुद्धी नाही आहे. आहे ना हा विषय? बरोबर आहे. तुम्ही एक प्रयत्न करून बघा, आत्ता नको, नंतर ChatGPT उघडायचं आणि त्याला दासबोधाच्या ओव्या सांगायच्या. तो सेल्फ कन्स्ट्रक्टेड ओव्या देतो काही वेळा. होय, सेल्फ कन्स्ट्रक्टेड ओव्या देतो. मी त्याला एक प्रश्न विचारला, आता हाऊस ना, तर त्या म्हणजे हाऊसपेक्षा ना एक व्याख्यान द्यायचं होतं. अहो काय देतो ते सगळं प्रकरण. त्याला मी म्हटलं 1 तासाचं व्याख्यान मला हवं आहे, विषय हा, आणि त्याने स्टार्टला तुम्ही काय गोष्ट सांगाल, मध्ये काय काय बोलाल आणि शेवटी कशाने एंड कराल, एवढं सगळं दिलं. मी त्याला म्हटलं, आता त्याने जे दिलं त्याला मी म्हटलं लगेच पुढचं, त्याला काय म्हणतात, त्याला प्रॉम्प्टली उत्तर दिल्याबद्दल थँक्यू. तर ते प्रॉम्प्ट दिलं त्याला की मला तरुणांसमोर बोलायचं आहे. त्याने गोष्टी फिरवल्या. हां, मला त्याचा प्रॉब्लेम नव्हता, त्याच्यामध्ये ओव्या होत्या आणि त्या दासबोधातच नाहीत. त्याने त्या दासबोध लिहून दशक वार सगळं लिहून मला दिलेल्या होत्या. तुम्हाला हाऊस असेल तर मी नंतर दाखवीन याच मोबाईलमध्ये. तर ते जाते ना हिस्ट्री ChatGPT. सो दिस इज नॉट अ प्रॉब्लेम अवेलेबिलिटी. सो त्यासाठी मला नेमकं कळलं पाहिजे मी कोणाचं ऐकायचं आहे, आणि म्हणून तेच समर्थ सांगतायत, ऐकायचं कोणाचं, आणि म्हणून वक्ता कोण हवा आणि कसा हवा. म्हणून आपला थोडासा अभ्यास व्हायला हवा. मला सद्ग्रंथांचं वाचन माझ्याकडनंच झालं पाहिजे. मला किती अर्थ समजतोय, मला हे समजणार नाही असं मी गृहीत का धरायचं? मी ग्रंथ न उघडताच, आणि ह्यासाठी समर्थ दासबोधात म्हणतात, उगाच ग्रंथ पाहिल्या विणं, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विणं, उगाच ठेवी जो दूषण. कमाल आहे. समर्थांना हे सांगावं लागलं आहे पहिल्या समासातच की आधी अरे लेको ग्रंथ वाचा तर खरं, ग्रंथ उघडायच्या आधीच. आणि प्रॉब्लेम काय आहे, जर ते पुस्तक फॉर्मॅटमध्ये असेल ना तर सध्या चालेल, ते मोठी मोठी पुस्तकं वाचतात. त्याच्यापेक्षा कमी साईजचं दासबोध आहे तो नाही वाचणार आहेत, कारण नोशन झालेलं आहे दासबोध ग्रंथ आहे आणि ग्रंथात काहीतरी भलतं आहे. सो वी नीड टू वाईप आउट आणि वाचन करायला पाहिजे. त्याच्या आधाराने वक्ता समजेल, आणि वक्ता समजला, एकदा का वक्त्याला टिकमार्क केला की मग पुढे मागे बघायची गरज नाही. पण तो कसा नसावा, तर समर्थ म्हणतात, वक्ता जाणीवेने जिंकिला, उणीव येता तगमगिला, जाणीवेचा ताठा भरला तो वक्ता नको. आता वक्ता कसा नको, ज्याला जाणीवेचा ताठा भरला आहे, अहम प्रचंड आहे, काहीतरी कोणीतरी विचारलं आणि त्याला राग आला,
तर तो वक्ताच नको. कारण राग आला म्हणजे हल्लीचं सिनॅरिओ सांगत नाही मी, हा त्यावेळेचा सिनॅरिओ सांगतो आहे. कारण कोणी काही विचारतो इररिस्पेक्टिव्ह, तर ते म्हणजे पत्रकार नको आहे, म्हणजे असेल तर कोणी क्षमा करा कारण आता फ्री प्रेस आहे. सो फ्री प्रेस लिहिलेलं असतं की नाही, तर प्रेसचा अर्थ दोन होतात. का वक्ता जाणीवेने जिंकते जो सकळ जाणून नेणता. आता समर्थ इथे ह्या ओवीमध्ये सांगतात वक्ता कसा असा पाहिजे. जो सकळ जाणून नेणता, जो श्रोतयांचाही श्रोता, जेथे अहंतेची वार्ता निशेष नाही. जो सकळ जाणून नेणता, जो सगळं जाणतो पण मी नेणता आहे हे सांगतो. अवघड आहे ना. एखादा विषय चालू असेल आणि त्या विषयात आपल्याला काही थोडंसं नॉलेज असेल तर आपल्याला आतून उर्मी येते, एखादं वाक्य तरी मला बोललंच पाहिजे आत्ता. होतं का असं? आपलं ठरलेलं आहे बरं, मान्य असेल तर मान्य करायचं आहे. तर होते, ती उर्मी जागी होते. तुम्ही बघा कॉन्व्हर्सेशन आहे की नाही, चालू असताना ना थोडे कान आणि कानच बेसिकली आणि आतले डोळे विवेकाचे उघडे ठेवायचे. कोण कोण काय काय बोलते ते काहीतरी बोलले की त्याच्यावर मी काहीतरी बोलत असतो. हां, आणि जेव्हा माझ्याकडे बोलण्यासारखं काही नसतो तरी मी काहीतरी खोदून खोदून पुढचं काहीतरी काढतो. दिस इज द वे ऑफ कॉन्व्हर्सेशन. मला कारण त्या वेळात न्यूनगंड निर्माण होतो की मी कसा नाही आहे त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये, आहे ना. असं होतं. त्याला हल्ली एक शब्द वापरला आहे, मी शिकलो तिच्याकडनं, फोमो. जिच्याकडनं शिकलो ती बसली आहे त्यामुळे मला एकदम आत्ता क्लिक झाला तो शब्द. फोमो, फिलिंग ऑफ मिसिंग आउट, आहे की नाही? तसं होतं की नाही? का? कारण अहंकार. इथे समर्थ सांगतात वक्ता जो सकळ जाणून नेणता, जो सगळं जाणतो. आणि खरं सांगू ना, आधी घगरी छलकत जाय हा नियम आहे. ज्याला सगळं येत असतं ते जर काही दुसरं कोणतरी बोलत असेल ना, तो फंदातच पडत नाही. तो म्हणतो ह्यांना श्री गणेशा करायला लागणार आहे, सगळंच समजावायला लागेल, त्याच्यावर मी माझं तोंड बंद ठेवतो, चालू दे त्यांचं काय चालायचं ते. जो सकळ जाणून नेणता, जो श्रोतयांचाही श्रोता, जो श्रोतयांचाही श्रोता म्हणजे जे बोलणं चालू आहे श्रोत्यांमधलं ते सुद्धा शांतपणे ऐकतो. जेथे अहंतेची वार्ता निशेष नाही, जिथे अहंकार अजिबात नाही असा तो खरा वक्ता. वक्ता भिडसारू जोडे तरी श्रोतयासी आधारू घडे, म्हणून वक्तयाकडे भीडतेही नसावी. वक्ता भिडसारू जोडे म्हणजे ज्याला खरं बोलायला भीड पडते, जो बोलू शकत नाही खरं, आहे की नाही. काही वेळा खरं सांगता येत नाही. येतं का सांगता? नाही सांगता येत. कसं झालंय? बघा, आपले डोळे आणि कान ना आपल्या जीवनात उघडे असले की नाही, सगळं तुम्हाला समर्थ एका ठिकाणी म्हणतात काय विसरलो, धांडोळावे सचराचर दृष्टांता कारणे, अशी समर्थांची एक ओवी आहे, अर्धी ओवी. धांडोळावे सचराचर, तुमचं धांडोळावे म्हणजे तो विवेक, तो जागा असतो ना की तुम्हाला सगळं काहीतरी दिसायला लागतं, नाही खरं बोलू शकत. समर्थ म्हणतात वक्त्याच्या ठिकाणी खरं बोलण्याचा गुणधर्म असला पाहिजे. व्हॉट इज राईट तेच प्रतिपादित करायचं आहे. तिथे श्रोत्यांना काय आवडेल ह्याचा विचार नाही करायचा आहे, कारण श्रोते त्यासाठीच येऊन बसलेत, समजावून घेण्यासाठी व्हॉट इज रिअली राईट. समर्थ इथे म्हणतात वक्ता भीड सारू जोडे तरी श्रोतयासी आधारू घडे. तर मग श्रोत्यांना आधार मिळतो. काही नाही हो, काही परमार्थ नाही केला तरी चालतो, थोडंसं काहीतरी करावं, छान देवाला आवडतं असं म्हणालो तर किती छान वाटतं की नाही ऐकायला. एका ठिकाणी मी गेलो होतो तर प्रार्थना चालू होती आणि मी पण प्रार्थना केली. डेफिनेटली इट्स दॅट वे. तर प्रार्थना केल्यानंतर नारळ वगैरे ठेवला. तोपर्यंत एक व्यक्ती समोर येऊन तेही नारळ आणि सगळं काय दक्षिण ते सगळं ताट, आय मीन ते पूजेचं ताट असं दिलं भगवंताकडे. आणि त्याने पूजा सांगण्यासाठी संकल्प केला आणि संकल्प सोडला. संकल्प सोडल्यानंतर
त्या संकल्पामध्ये सगळं मागणं होतं. किंबहुना आपणही पूजा करत असताना लक्षात येईल, संकल्पात भरपूर मागणं असतं, संकल्प त्यासह असतो, भरपूर मागायचं. सो हे सगळं मागणं केलं आणि मग मला असं वाटलं त्या एवढ्या ताटात केवढं मागणं आहे. हां, सो मला हा प्रश्न पडला, तो चुकतोय असं नाही आहे, आपली हीच मेंटॅलिटी आहे. मलासुद्धा थोड्या याच्यात भरपूर पाहिजे की नाही. सगळ्या ठिकाणी सांगतो तुम्हाला, पटेल की नाही बघा, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, म्हणजे दहावीत होतो, तेव्हा ना नवनीतचं 21 मोस्ट लाईकली नावाचं एक पुस्तक यायचं. आय डोंट नो हल्ली येतं की नाही, यायचं. कशासाठी घेतो आपण ते? श्रम नको, थोडक्या याच्यात अख्खं पुस्तक दिलेलं आहे, कोण वाचणार? सो तेव्हापासून ही प्रथा आहे, थोडक्या याच्यात मला भरपूर पाहिजे. इथे समर्थ इथे म्हणतात, वक्ता भीड सारू जोडे तरी श्रोत्यासी आधारू घडे. त्यामुळे श्रोत्याला आधार मिळतो. कशाचा? म्हणजे त्याच्या मनामध्ये जी वृत्ती आहे ना, त्याला आधार मिळतो आणि ती वृत्ती निवृत्तीकडे न्यायची आहे. तेव्हा हे चालायचं नाही तसं बोलून. म्हणून समर्थ म्हणतात, जो श्रोत्यांचाही तरी श्रोत्यासी आधार उघडे, म्हणून वक्त्याकडे भीड हे नसावी. भीड सांडून वरमे चुकवी, हितार्थ पोटस्ते शिकवी. कुशळ वक्ता तोची ही उगवी श्रोतयासी. कसा वक्ता पाहिजे? इथे समर्थ म्हणतात, भीड सांडून वरमे चुकवी. काय परफेक्ट सांगितलं आहे. भीड तर सारायची आहे, म्हणजे सांगायचं आहे ते खरंच सांगायचं आहे, पण वरमे चुकवी. बाईक चालवताना खड्डे कसे बाजूबाजूने आपण सरक सरक जातो, तसं जे वर्म आहे, जे श्रोत्यांच्या अंतःकरणाला लागणार आहे, ते गोड शब्दाने सांगून न सांगितल्यासारखं करून पुढे जायचं आहे. का बरं हे असं? आत्ता तुम्ही म्हणाला डायरेक्ट सांगता आलं पाहिजे, नाही, ते चुकवायचं आहे, ते टाळायचं आहे, पण ते कसं? गोड सांगून. म्हणजे ऐकताना तर कळलं नाही पाहिजे, घरी गेल्यानंतर कळलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याला कळलं तर पाहिजे, पण आत्ता इमिजिएट इफेक्ट नाही येता कामा. म्हणजे घरी गेल्यानंतर समजेल, अरे हे सांगितलं आहे, प्रोव्हायडेड जर चिंतन झालं तर. हां, नाहीतर स्थळत्याग होता, इथून दरवाजातनं बाहेर पडलो, स्थळत्याग होता सवेची जाते. नाही, तसं जर करत असेल तरी वक्ता भीड सांडून वरमे चुकवी, हितार्थ पोटस्ते शिकवी. कुशळ वक्ता तोची उगवी श्रोतयासी. असा जो कुशळ वक्ता आहे, तो श्रोत्यांचे अंतःकरण उगवतो, उकलतो. जसं फूल, काही वेळा फुलं अशी ना उमलवावी लागतात, जर सूर्यप्रकाश नाही आला तर. केलं आहे कधी उद्योग तो? फुलं सूर्यप्रकाश जर नाही पडला, म्हणजे गरम नाही झालं तर ते उमलत नाही. काही वेळा ते असं थोडं केलं की ते आपण उमलायला लागतं. तसं अंतःकरण जे आहे ना श्रोत्यांचं, ते स्वतःच्या बोलण्याने अल्लद उमलायचं. फूल जसं उमलवतो आपण, तसं ते उकलायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, वक्ता निराभिमान भेटे तरी श्रोतयाचा अभिमान तुटे. जर वक्ता निराभिमान असेल तर त्याचं बोलणं पण तसं असतं. त्याने होईल काय? म्हणून ज्ञानेश्वर, ये हृदयीचे ते हृदयी. व्हॅन या हृदयात पाहिजे ना, तर त्या हृदयात जाणार आहे. म्हणून वक्ता निराभिमान भेटे. ज्या वक्त्याला अभिमानच नाही, पूर्ण निराभिमान आहे, आणि असा जो निराभिमान वक्ता आहे, निराभिमान वक्ता आहे म्हणजे ज्याला अभिमान नाही, म्हणजे ज्याला अहंकार नाही, म्हणजे ज्याला अहमपणा नाही, म्हणजे ज्याचा मी ह्या चराचरात विलीन झालेला आहे, म्हणजे ज्याला हे कळलं आहे सगळ्यांचे अंतःकरण एकच आहे, म्हणजे तो आत्मानुभूती पावलेला आहे. असा वक्ता, असा जर वक्ता मिळाला तर तो निराभिमानच त्याच्या अंतःकरणातनं शब्द बाहेर येतात आणि ते माझा अभिमान विरघळून टाकतात. अभिमान विरघळतो, मोडत नाही. कारण मोडल्यानंतर ते तिथेच राहतं, विरघळल्यानंतरच दिसत नाही. बरोबर आहे? साखर विरघळली की नाही आपण कसं बघतो? ढवळून बघतो. ढवळून बघत नाही आपण, चमच्याला लागते का बघतो. ढवळत असताना लागली चमच्याला, म्हणजे अजून ढवळतो, म्हणजे विरघळली. म्हणजे काय झालं? नाहीशी झाली.
ती तिथे असता कामा नये. नुसतं मोडून नाही पडायचे, विरघळवायचे. आले निरूपण अभ्यंतरी, गुज म्हणोनी करी चोरी, तो वक्ता नव्हे भिकारी कृपणवेशे. ज्याला निरूपणातलं वर्म कळतंय पण सांगत नाही, तो भिकारी कृपणवेश आहे. म्हणजे तो कृपण आहे. तो कृपण असा वक्ता असता कामा नये. ज्याला जे कळलंय नेमकं त्यातलं वर्म, ते वर्म तसंच्या तसं ठेवता आलं पाहिजे श्रोत्यांपुढे. असो वक्ता जो समाधानी वक्ता, तयासी निरूपणी समता, आपुली पारखी विभक्तता नाही जयासी. ही फार ओवी अवघड आहे. अवघड आहे म्हणजे असा वक्ता आपल्याला मिळणं हे आपलं भाग्य आहे. कसा वक्ता? जो समाधानी वक्ता, ज्याला पूर्ण समाधान झालेलं आहे. पूर्ण समाधान, ज्याला काही नको आहे. समाधान झालं केव्हा? तुम्हाला भरपूर एखादी वस्तू आपण खूप खाल्ली, टिपिकल. हल्ली ते खाण्याचं उदाहरण पण फारसं देता येत नाही. म्हणजे पूर्वी कसे ताट लाडू खायचे लोक, ऐकलंय ना? मी हा शब्द जाणीवपूर्वक बोललो, ऐकलंय ना, कारण पाहणं शक्यच नाही. ऐकिवा की ते नंतर तृप्त झाले की मग म्हणायचे पुरे, बास, आता नको, भरलं. आणि असं आपलं पण होतं. खूप खाल्लं की आपल्याला वाटतं पुरे, टेम्पररी, थोडा वेळ गेल्यानंतर परत पाहिजे. म्हणजे पूर्ण समाधान नाही, अर्धवट आहे. म्हणून ह्या अभ्यासाने ज्याने साधनांती पूर्ण समाधान पावलं आहे, आता ह्या विश्वातलं मला काही मिळवायचं नाही आहे असा जो फिक्स झालेला आहे, आता ह्यातनं मला काही साध्य करावं, किंवा ह्या चराचर विश्वामध्ये सुख आहे आणि त्या सुख मला या चराचर विश्वात न मिळवायचं आहे, ही भावना ज्याची इरॅडिकेट झालेली आहे पूर्ण, त्याला म्हणायचं पूर्ण समाधानी, त्याला म्हणायचं पूर्ण वैराग्य. समर्थ म्हणतात, जो समाधानी वक्ता, असा जो समाधान पावलेला वक्ता आहे, तयासी निरूपणी समता, त्याच्या ठिकाणी निरूपणाची समता येते. तो सम राहतो, विषम होत नाही. आणि त्याने जो ऐकणारा श्रोता आहे तोही समस्थलावर येतो, विषम होत नाही. समर्थ म्हणतात, आपुली पारखी विभक्तता नाही जयासी. ज्याला आपलं आणि पारख, दुसऱ्याचं, मी आणि दुसरा, असं द्वैत शिल्लक नाही, जयासी. असो वक्ता आशारहित, तयाचेची वक्तृत्व हित. असो, एवढं सगळं सांगून झालं. आणि मग समर्थ म्हणतात, जो आशारहित वक्ता आहे, ज्याला आशा नाही आहे काहीसुद्धा. आपल्याकडे वाक्य आहे, मनुष्य कशावर जगतो? आशेवर जगतो. म्हणजे आशेवर जगतो म्हणजे काय करतो? बापरे, असं कोणी सांगितलं, आज तुम्ही झोपलात तर उद्या उठाल याची खात्री नाही. येईल झोप? हां, नाही येणार झोप. थोडा वेळाने येणार आहे. जेव्हा त्याच्या बोलण्यावरचा विश्वास उडेल, काहीतरी बोलतोय, की लगेच झोप लागेल झोप. का? कारण तो जे सांगतोय त्याच्यावर माझा विश्वास होता, झोप नाही आली, थोड्या वेळाने आली झोप. कारण विश्वास उडाला. कारण मला कळलं की मी उठणार आहे. म्हणजे मला जी आशा होती की मी उठू शकणार नाही, असं मला दुराशा झाली होती, त्याचं आशेत रूपांतर झालं आणि मला खात्री झाली मी आज झोपलो तरी उद्या उठणार आहे. त्यामुळे आशा आहे म्हणूनच आपण कृती करत असतो. आणि समर्थ इथे म्हणतात, असो वक्ता आशारहित, ज्याला आशाच नाही आहे. कशाची? मला या भौतिकातली आशा आहे, किंबहुना मला या विषयांच्या ठिकाणी सुख मिळेल अशी पक्की आशा आहे की नाही? आपण बहुतेक निराभिमान शांतीपर्यंत जाणारच नाही आहोत ह्यातमध्ये. आधीच सगळ्यांच्या आशा सगळ्या निराशा झालेल्या असणार आहे तोपर्यंत. तर समर्थ म्हणतात, असो वक्ता आशारहित, तयाचेची वक्तृत्व हित, तेच माझ्या हिताचं आहे, ते माझं हित साधणार आहे. ॲक्च्युली खरं हित कशात आहे? मी कितीही ओरडून आत्ता सांगितलं तरी होणार नाही. अहो, वक्ता तसा पाहिजे, असं सामान्य काम नाही. शुकाचार्य बसलेत सांगायला परीक्षित राजाला, काय? भागवत. सांगणारे शुकाचार्य आहेत आणि ऐकणारा श्रोता परीक्षित राजा आहे. म्हणून जमलं.
नुसता परीक्षित ऐकतोय, नाही जमायचं. नुसते शुकाचार्य सांगतायत, नाही जमायचं. नुसता अर्जुन ऐकायला आहे आणि कृष्ण नाही आहे, समजेल. आणि कृष्ण सांगतोय, ऐकायला अर्जुन नाही आहे, आपण आहोत. तर काय? काही नाही, आपण जसं गीता वाचतो तेच आहे. गीता वाचतो मी, पण त्याचं कारण काय आहे? जोपर्यंत शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, ही ओवी माझ्या जगण्यात येत नाही ना, तोपर्यंत गीता मला नाही आहे. ही माझ्या जगण्यात असायला पाहिजे. म्हणून परमार्थ हा जगण्याचा विषय आहे. मग तुम्ही म्हणाल, बुवा कशाला बोलताय? जर जगण्याचाच विषय तर बोलताय कशाला? कारण बोलल्याशिवाय जगायचं कसं हे कळत नाही आहे, म्हणून बडबड चालू आहे. म्हणजे मी माझी साईड सेफ करून घेतली. आता असो, समर्थ म्हणतात, असो वक्ता आशारहित तयाचेचे वक्तृत्व हित, दुराशा धरी जयाचे चित्त तो वक्ता नव्हे. दुराशा वक्त्याच्या ठिकाणी असता कामा नाही आहे. आता असो सद्गुरुविण पोटस्ते सिकविल कवण, समदृष्टी जयाची पूर्ण ऐसा तो विरुळा. हे समर्थांनी छान शेवटचं सांगितलं. आता असो, हे सगळं मी सांगून झालं वक्त्याबद्दल. वक्ता असा पाहिजे, वक्ता तसा पाहिजे. आता वक्त्याची व्याख्या समर्थ सांगतात इथे. आता असो का? सद्गुरू विण पोटस्ते शिकविल कोण. आता सद्गुरूशिवाय इतकं प्रेमाने शिकवणारा आपल्याला दुसरा कोणीही नाही. एक वेळ आईसुद्धा मुलाला बाहेर काढील, पण सद्गुरू कधीच आपल्या शिष्याला बाहेर काढत नाही. एकदा का सद्गुरूंनी धरलं की त्या शिष्याचं सत्शिष्यामध्ये रूपांतरित केल्याशिवाय ते सोडतच नाहीत. परत सांगतो वाक्य. एकदा का सद्गुरूंनी आपल्याला धरलं की शिष्य टू सत्शिष्य, हे अंतर आहे. शिष्य आणि सत्शिष्य एक नव्हे. समर्थांनी सत्शिष्याचं लक्षण सांगितले, विश्वासपूर्ण, अनन्यभावे शरण, त्या नाव सत्शिष्य. असं केल्याशिवाय सद्गुरू सोडतच नाहीत. हे वाक्य किती छान आहे ना आपल्याला. आपण आपल्या सद्गुरूंच्या समोर जायचं आणि म्हणायचं, तुम्ही धरा म्हणजे माझं काम झालं. थोडक्यात मला जे काम करायला लावणार नाहीत असं कुठलंही मला चालणार आहे. म्हणजे येऊन परत कुठे आलो? मला काही करायचं नाही आहे, इथे येऊन थांबतो. आणि परमार्थ सगळ्यांना आपण करण्यात आहे. ती एक गाणं आहे, बरेच वेळा लागतं, गडावर पण लावतात ते. अक्कलकोट स्वामींबद्दल आहे. अशक्य ही शक्य. काय पुढे? गाणं छान आहे की नाही ऐकायला? आणि इतका दिलासा मिळतो ना त्याने, की जे अशक्य आहे ते माझ्यासाठी ते शक्य करणार आहेत. प्रॉब्लेम कुठे आहे? मी अशक्य काय धरतोय, ते माझं अशक्य कंप्लीट नाही करणार आहेत, मला अशक्यातून शक्यात आणणार आहेत. इट इज ऑल टुगेदर ॲट डिफरंट लेवल. मी काय करतो? माझ्या प्रपंचातल्या अशक्य असणाऱ्या गोष्टी, बास आता स्वामींकडे गेलो मी की ते शक्य करणार आहेत. आता इट्स नॉट माय जॉब, इट्स हिज जॉब, आहे की नाही? सगळ्या ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे. नॉट माय जॉब, माझं काम नाही. आणि परमार्थ हे फक्त माझंच काम आहे. नोबडी कोणीही तुम्हाला वर काढणार नाही आहे, अनलेस आय डिसाईड मला वर जायचं आहे. तोपर्यंत नाही निघत. आणि पक्क समजा, हे वाक्य अन्यथा धरूच नका. कारण मी जोपर्यंत त्यांना शरण जात नाही, हे माझी पहिली कृती आहे. माझी पहिली कृती, माझं पहिलं करणं काय आहे? शरण जाणं आहे. तिथून माझ्या कृतीला सुरुवात होते. आणि शरण जाणं याचा अर्थ पूर्ण शरणागती पत्करणं आहे. आणि ती शरणागती होत नाही होत. शरणागती इतकी सोपी गोष्टच नव्हे. कारण शरण गेलो की तिथे माझे सगळे थॉट्स बंद झाले पाहिजेत आणि सगळे त्यांच्या थॉट्सने मी काम करायला पाहिजे. मोबाईलमध्ये असं कधी होतं का हो, मी ते असं टच केलं आणि उघडलंच नाही, थोडा वेळ खातो काही वेळा, असं होतं. मोबाईलला असं टच केलं की तर पटकन उघडत नाही काही वेळा. आणि आपण चिडतो की नाही, का लवकर उघडत नाही, असं ते होतं. का? कारण आपल्याला एवढी खात्री झाली आहे, मी सांगितलं की त्याने ऐकलं पाहिजे. हा आपला प्रॉब्लेम झाला आहे की नाही?
मी सांगितलं आणि त्याने ऐकलं, म्हणजे मी सांगितलं आणि त्याने केलं. नाही केलं तर मी काहीतरी वेगळं सांगितलं आणि त्याने काहीतरी वेगळंच केलं, असं केलं तर नाही चालत. तसं परमार्थामध्ये मी काहीतरी करायला पाहिजे तर ते झेपणार आहे, आणि माझं करणं ही माझी शरणागतीची पहिली भावना आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात, क्षमा करा, आता असो सद्गुरु विण, पोटस्ते सिकविल कवण, समदृष्टी जयाची पूर्ण, ऐसा तो विरुळा. म्हणून इथे समर्थ म्हणतात, केवळ सद्गुरू जे आहेत तेच शिकवू शकतात. एकदा का मी सद्गुरू म्हणून स्वीकारलं त्यांना, की मग आता ते माझ्या हाताला धरून माझ्याकडनं हळूहळू करवून घेतात. येस, ते करवून घेतात. कोणाकडनं? लहान मुलाला कसं शिकवलं जातं? लहान मूल असतं की त्याला ते लिहायला शिकवलं की थोडंसं लिहितं, ठेवतं आणि परत फिरतं कुठेतरी, मग त्याला खेचून आणावं लागतं आणि मग परत लिहायला बसवावं लागतं. असं करावं लागतं ना काही वेळा. किंवा त्याला जेवायला बसवायचं असेल तर ते 2 घास खातं, मग फिरतं, मग त्याला धरून आणावं लागतं, किंवा आपल्याला ते काय ते ताट असेल तर त्याच्यामागे घेऊन फिरावं लागतं. आय थिंक सो हे मागच्या जनरेशनमध्येच आहे, या जनरेशनमध्ये हा विषयच नाही आहे काही. पण तेव्हा तो उदाहरण सांगायला सोपं आहे. मी एअरपोर्टवर बसलो होतो आणि तर ते आईने काहीतरी त्याला खायला आणलं, म्हणजे समथिंग ते खायला आणलं, दिलं त्याला खायला. सो आता काय झालं, पूर्वी मला हे तिथे बसल्यानंतर सुचलं, पूर्वी कसं व्हायचं हे उदाहरण देता यायचं ना. आता प्रॉब्लेम असा आहे, ते मुलगं फिरत होतं पण ते जे खाणं होतं ना ते घेऊनच फिरत होतो. आता म्हटलं उदाहरण कसं देणार, प्रॉब्लेम झाला. मग सो टाईम्स चेंज, बदललं. मग मला सुचलं त्याच्यातही आहे गडबड, कारण त्याच्या हातात मावेल एवढंच दिलं आहे आणि आईला वाटतं आहे जेवढं त्याच्या हातात मावलं आहे तेवढं त्याला पोटभर नाही आहे. त्यामुळे ते दुसरा काहीतरी हातात देण्यासाठी आईला ते मोठं घेऊन फिरावंच लागतं परत. उदाहरण इज दॅर. ओके म्हटलं, छान. सांगायचा मुद्दा पोट असतं. जसं आई ते घेऊन फिरत होती तसं सद्गुरू आपल्याबरोबर फिरतात आणि हे अगदी फॅक्ट आहे. आपल्याला वाटतं की हे माझं बरोबर आहे आणि ते बरोबर चुकीचं असलो की ते तुम्हाला गोल वळवतात, तुम्हाला कळतही नाही. म्हणजे आपल्याकडे पूर्वी एक म्हण होती, शाल जोडे होती. म्हणजे वरती शाल आणि आतमध्ये जोडे, म्हणजे ते फटकेच द्यायचेत, पण ते कसे द्यायचेत, कापड घालून द्यायचे. तसं सद्गुरू करतात, ते बेमालूमपणे शिकवतात आणि बिलीव मी इतकं शिकवतात छान. पण त्यासाठी मला सद्गुरू करायला पाहिजे, जाणता ओळखायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचा अनुग्रह घ्यायला पाहिजे, असं समर्थ आपल्याला इथे समजावून सांगतात. समदृष्टी, ज्याची समदृष्टी झालेली आहे, ज्याच्या दृष्टीमध्ये दुसरं काही नाही आहे, आता ऐसा तो विरोळा. आता श्रोतयांचा विचार, आपला विचार आता सुरू झाला. आता श्रोतयांचा विचार. श्रोता पाहिजे सादर, मननसीळ सारासार, विवेके निवडी. आता काय काय आपल्या ठिकाणी गुणधर्म पाहिजेत? श्रोता पाहिजे सादर, आधी अत्यंत आदरपूर्वक ऐकणारा पाहिजे. सादर म्हणजे उपस्थित पाहिजे, म्हणजे जे मी ऐकतोय तिकडे माझं लक्ष पाहिजे, म्हणजे मी जागा राहायला पाहिजे. नको आता म्हणजे पुरे झालं. श्रोता, आता श्रोतयाचा विचार. श्रोता पाहिजे सादर. दुसरं मननशीळ, तो विचार करणारा पाहिजे. जे जे मी ऐकलं त्याचा विचार झाला पाहिजे. मननशीळ. सारासार विवेक निवडी. आता त्याने दुसरं काय करायला पाहिजे पुढे? सारासाराचा निवाडा केला पाहिजे. सार काय आणि असार काय? आपल्या शास्त्राचा नियम आहे, यत् सारभूतम तद उपासितव्यम. उपासना कशाची करायची आहे? जे सार आहे ना त्याचीच उपासना करायची आहे. आता हे बोललं गेलेलं आहे त्या परब्रह्माबद्दल, पण तूर्तास तरी जे चांगलं आहे ना ते आणि जे नको आहे ते, एवढा जरी विवेक करता आला तरी जमलं बरंचसं. म्हणून इथे समर्थ आपल्याला सांगतात, मननसीड सारासार विवेके निवडी. ज्याला निवडता येतं आहे, विवेक करता येतं. विवेक करणे म्हणजे निवडणे, बाजूबाजूला करणे. काय?
सार काय आणि असार काय. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना सार काय आहे आणि असार काय आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही. मी मध्ये मध्ये का थांबतो. मला उत्तर जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत पुढे जायची माझी इच्छा नाही आहे. इच्छा होत नाही का. कारण जोपर्यंत तुम्ही उत्तर देत नाही तोपर्यंत तुम्हाला पटलेलं नाही असं मी गृहीत धरून चालायचा प्रयत्न केला तरी मला पटत नाही. सार काय हे मला कळलं, असार काय हेही मला कळलं पण वळलं. थँक्यू लवकर उत्तर दिल्याबद्दल. समर्थ इथे म्हणतात असा वक्ता पाहिजे. कारण समर्थ इथे आत्ता सांगतच नाही आहेत की ते अप्लाय करा. ज्याला निवडता येतं आहे, विवेक करता येतो आहे, इतपत असेल तरी पुरे. इथे क्रायटेरिया काय आहे श्रोत्याचा, म्हणजे आपला क्रायटेरिया एवढाच आहे, मननशील करणारा पाहिजे, सारासार निवडणारा पाहिजे. श्रोता आदरे श्रवण करी तेणे उचंबळे आनंद लहरी. सरळ सरळ वाक्य आहे. काय. श्रोता आदरे अत्यंत आदरपूर्वक श्रवण करी तेणे उचंबळे आनंद लहरी. श्रोते वक्ते अर्थांतरी मिळवणी जाती. हे परीक्षित आणि शुकाचार्य यांच्याबद्दलची ओवी आहे, आपल्याबद्दलची नाही. मेक इट क्लिअर. कोण काय सांगितलं आहे. श्रोता आदरे श्रवण करी अत्यंत आदरपूर्वक. लक्षात घ्या परीक्षित राजाला सांगितलं तुला शाप आहे, 7 दिवसात मृत्यू आहे. सो 7व्या दिवशी मी मरणार आहे याची खात्री आहे. आपल्याला आहे का हो. आपल्याला काय आहे म्हणजे नाही म्हणायचं आहे काय आणि आहे काय म्हणायचं आहे. मला खात्री नाही हे नाही म्हणायचं आहे का खात्री आहे हे हो म्हणायचं आहे. मला खात्री आहे मी मरणार आहे पण मला याची पण खात्री आहे की मला पटलेलं नाही आहे. बरोबर आहे की नाही. परीक्षिताला ते पटलं आहे. आपल्यातला आणि परीक्षितातला फरक काय आहे. त्याला आत पटलं आहे की मी 7व्या दिवशी नसणार आहे. आणि हे पटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण परीक्षिताला हेही माहिती होतं 7 दिवसाच्या आधी मी जाणार नाही आहे. अपना क्या आहे का. एक गोष्ट आठवली. युधिष्ठिराकडे एक आला होता एक दान घ्यायला आला होता आणि युधिष्ठिर गडबडीत होता आणि तो म्हणाला उद्या ये. थोड्या वेळाने भीमाने दाण 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 घंटा वाजवायला सुरुवात केली. काही विशेष घडलं खूप. किती घंटा वाजायची. युधिष्ठिर वगैरे सगळे धावत गेले. अरे काय रे बाबा काय विशेष काय घडलं. तो म्हणाला माझ्या दादाला कळलंय उद्यापर्यंत तो जिवंत आहे. हे कोणालाच कळलेलं नाही आजपर्यंत. त्याला कळलंय. आता ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे सोडून द्या. उगाच तिकडे महाभारत उघडून काढायला जाऊ नका. पण म्हणजे येस समथिंग. मला उद्याची खात्री नाही. परीक्षिताला खात्री होती 7 दिवस मी आहे. आता 7 दिवसाचा योग्य वापर काय केला. भागवत श्रवण केलं. भागवतात जेवढ्या कथा भाग आहे ना तेवढं भागवत उघडा. जितकं सगुणाचं सुंदर वर्णन प्रत्येक ठिकाणी म्हणजे इतक्या असंख्य ठिकाणी त्या सगुण स्वरूपाचं सुंदर वर्णन केलं आहे. लगेचच त्या निर्गुण परमात्म्याचं पण लगेच वर्णन केलेलं आहे. पण श्रोता पाहिजे तसा. त्यामुळे वक्ता कोणी सांगतच नाही. भागवत म्हटलं की आपल्याला काय आठवतं. प्रामाणिकपणे सांगायचं जे काय आठवतं ते प्रत्येकाला वेगवेगळं आठवेल. तिकडे नको जायला. पण ते पाहिजे. आणि हे केव्हा समजेल जर मी स्वतः भागवत उघडून बसेन. हे डोक्यातनं काढूनच टाका की मोठा ग्रंथ आहे आणि भागवत वगैरे मी कसं वाचू. आय मस्ट. मी वाचलं पाहिजे. माझ्या पूर्वजांनी म्हणजे ऋषीमुनींनी जे ग्रंथ लिहिलेत त्यात प्रचंड माहिती आहे जी माझ्या जीवनाला अत्यावश्यक आहे पण मी वाचत नाही आहे. सो हा फॉल्ट कोणाचा आहे. हे तुम्ही मोठ्यांदी बोला प्लीज. थँक्यू. मला पण घ्या तुमच्यात. म्हणजे तर समर्थ इथे सांगतात श्रोता आदरे श्रवण करी तेणे उचंबळे आनंद लहरी. 7व्या दिवशी परीक्षिताची जी अवस्था झाली तो चराचरात विलीन झाला. सर्पाचा दंश होणार आहे. तो सर्पाचा दंश झाला पण तो कशाला झाला. त्याच्या स्थूल देहाला झाला. त्याच्या आत जो परीक्षित मी हा जीव धरत होता तो मी आता ब्रह्मस्वरूप आहे याच्या खात्रीला गेलेला होता ऑलरेडी. तिथे उरलाच नव्हता. ज्याला मी परीक्षित म्हणतो तो उरलेला नव्हता. तेव्हा सर्पाने दंश करायचा आहे हा शाप आहे आणि तो शाप सत्य झाला
पण दंश झाला स्थूल शरीराला. एवढा फरक आहे. ते श्रवणाने साध्य झालं. आणि मग तेणे उचंबळे आनंद लहरी का श्रोताय वक्ते अर्थांतरी मिळवणे जाती. श्रोता म्हणजे वक्ता सांगतोय तो आणि श्रोता ऐकतोय तो, दोघंही जण त्या अर्थांतरात मिळून जातात. कुठल्या अर्थांतरात इथे सांगायचे समर्थांना? त्या आत्मतत्वामध्ये दोघंही सांगता सांगता मिळून जातात. शंकराचार्यांबद्दल एक श्लोक आहे, मौनोस्तु व्याख्यानम, बरोबर? गुरोस्तु मौनौ. मागे पण त्या बसले, त्यांचाही संस्कृतचा खूप, मी उगाच संस्कृत पाजळतो आहे. गुरोस्तु मौनौ व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशय. मौन हे व्याख्यान आहे आणि शिष्य संशयातीत होतो. कारण फक्त दृष्टी एकमेकांकडे बघितलं. अशी कथा रमण महर्षींची आहे. रमण महर्षींकडे एक जर्मन मनुष्य आला होता. मी मागे एकदा सांगितलं आहे बहुतेक इथे. 4 तास बसला समोर. आधी पहिले तो बसला, हीच खूप मोठी गोष्ट आहे. 4 तास बसून राहिला. रमण महर्षी सगळ्यांशी संवाद साधत नसत, बघत असत, काही करत असत. आणि थोड्या वेळाने तो उठून जाणार. आता किती वेळ बसायचा ना, 4 तास झाले. 4 तासानंतर तो म्हणाला आता मी उठून जाणार. अगदी आता मी उठण्याचा विचार करतोय, तोच रमण महर्षींनी त्याच्याकडे बघितलं. आणि तो लिहितो, ज्या क्षणी त्याने बघितलं त्या क्षणी मला प्रश्नच आठवेना. माझ्या डोक्यात प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला मिळालं असा मला बोधच झाला. कुठलंही व्याख्यान नाही, शब्द नाही, फक्त दृष्टी. आणि दृष्टीनेच सगळं नाहीसं झालं. म्हणून तर ते कासव असतं ना, कसं पिल्लाला फीड करतं, ते दृष्टीने फीड करतं. बाकी काही नसतं त्याच्याकडे, केवळ दृष्टी. तसं ते श्रोते वक्ते अर्थांतरी मिळवणी जाती. ते अर्थांतरामध्ये एकरूप होतात. असा वक्ता आणि असा श्रोता. आता श्रोता कसा ते आपण पुढल्या निरूपणात विचार करूया. जय जय रघुवीर समर्थ.